दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी येथे सीना नदीला आलेल्या महापुरात वांगी गावाला चारही बाजूने वेढल्यामुळे पिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले। वांगी गावातील पूरग्रस्तांना एक हात मदतीच्या माध्यमातून सकाळ रिलीफ फंड यांच्या वतीने अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले। भोई समाजातील युवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून संपूर्ण वांगी गावाला स्थलांतरित केले। त्या भोई समाज बांधवांचा सकाळ समूहाकडून विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी सकाळ समूहाच्या पदाधिकाऱ्यांचा वांगी ग्रामस्थांकडून सत्कार देखील करण्यात आला। यावेळी सोलापूर सकाळ विभागाचे संपादक सिद्धाराम पाटील, वृत्तसंपादक वैभव गाडवे, उपसंपादक प्रमिला चोरगी यांच्यासह बाबासाहेब तोडकरी, नागनाथ जवळकोटे, राजकुमार तोडकरी, सूरज खडाखडे, श्रीमंत ठेंगे, राजकुमार बालगावकर, पत्रकार विकास सोनवणे, राजकुमार भोपळे, वसीम धबाले, विजय सलामपुरे, दत्ता भोई, मंजू पतुरे आदी उपस्थित होते। नारायण घंटे यांनी घेतलेला हा आढावा। सत्कार घेतोय दत्ता सत्कार करायचा आहे। करण मुंगशे, उपस्थित आहोत। यांच्याकडून काही कौटुंबिक आणि घरगुती वस्तू असतील, धान्य असतील या ठिकाणी देण्यात येत आहे। संपूर्ण गावाला हे किट वाटप करण्यात येणार आहे। याच्या आधी जे किट आले असतील ते काही ठिकाणी उजव्या बाजूला काही माता भगिनी थांबलेल्या आहेत। आपण देखील इथं पुढे आलं तरी काय हरकत नाहीये, जागा भरपूर आहे। मधी गावामध्ये देवीच्या बाजूच्या इथं थांबलेल्या माता भगिनी आणि गावातील लोकांना हा मदतीचा हात पुढे करण्यासाठी आपले मित्र, ग्रामस्थ अनेक यासाठी सतत पाठपुरावा गावामध्ये बरेचसे संपूर्ण होते। बाबासाहेब तोडकर यांनी सतत पाठपुरावा करून सकाळच्या या टीम बरोबर ते सतत संपर्कात होते आणि आजचा हा दिवस बघून मग ज्या वेळेला एक निश्चित गावामध्ये एवढ्या घरामध्ये खरोखर परांडा तालुक्यामध्ये कोळेगाव या ठिकाणी सीना कोळेगाव हे धरण आहे, ज्या धरणाची पाण्याची क्षमता 1 TMC आहे। या धरणामधून खूप मोठ्या प्रमाणात जवळजवळ 2 ते 2.5 लाख क्युसेक्स इतका पाणी सोडण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला गाव सोडावं लागेल असं सांगितल्यानंतर गावामध्ये पोलीस यंत्रणा आली, ग्रामपंचायतीकडून दौंडी पेटवण्यात आली। अशा वेळेला गावाच्या तिन्ही बाजूला आणि एका बाजूला नदी, ओढ्यांना खूप मोठं पाणी आलं आणि अशा वेळेला आपल्या गावातील मुलं जी 2020 मध्ये सुद्धा महापुरामध्ये अर्जुन परसे, दत्ता तुकाराम नमस्कार, मी सिद्धाराम पाटील, दैनिक सकाळ सोलापूर सहयोगी संपादक। सीना नदीचा जो पूर आला सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यामुळं अनेक गावं बाधित झाली। अक्षरशः गावामध्ये म्हणजे अनेक घरांना विस्थापित व्हावं लागलं, घरात पाणी शिरलं, शेतीच्या शेती खरडून गेली। या पार्श्वभूमीवर सकाळच्या वतीनं रिलीफ फंडाच्या माध्यमातून अनेक गावांना जीवनावश्यक वस्तूंचं किट हे देण्यात येत आहे। त्या अंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी हे संपूर्ण गाव सकाळी दत्तक घेतलं आणि प्रत्येक घरामध्ये एक किट ज्याच्यामध्ये जीवनावश्यक वस्तू सुमारे महिनाभर पुरतील इतकं आवश्यक त्या वस्तूंचं त्याच्यात समावेश आहे। यापूर्वी मोहोळच्या घाटणे या गावात देखील याचं वाटप झालं आहे आणि येत्या काळामध्ये आणखीन शिवणी हे जे गाव आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील तिथंही जीवनावश्यक वस्तूंचं वाटप परवाच्या दिवशी होणार आहे। तर नैसर्गिक आपत्तीच्या काळात सकाळ परिवाराच्या वतीनं लोकांच्या दुःखावरती फुंकर घालण्याचं आणि त्यांना मदतीचं हे छोटंसं काम या निमित्ताने होत आहे। धन्यवाद।